मित्रांनो, काल सरकारने एक माहिती दिली. जो काही अजितदादा यांचा अपघात झाला होता, विमानाचा अपघात, त्या विमानामध्ये जो काही ब्लॅक बॉक्स असतो, त्या ब्लॅक बॉक्समध्ये सगळे जे काही विमानाच्या अपघाताच्या वेळी काय काय झालं होतं किंवा काय काय संभाषण झालं होतं, हे सगळं रेकॉर्ड होतं. आणि नंतर त्याच ब्लॅक बॉक्समधून सगळं माहिती समोर येत असते. आणि त्या ब्लॅक बॉक्सला कसलाही मोठा स्फोट असो, पाण्यामध्ये असो किंवा काही त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. त्याच्यातला डाटा हा सेव्ह राहतो. पण सरकारने काय सांगितलंय की जो काही अपघात झाला त्या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स हा जळाय. मग ही असली फालतू कारणं सरकार देत असताना एकीकडे जनतेचं त्या ब्लॅक बॉक्सकडे अख्खं लक्ष असताना हे सरकार कारणं देत आहे. त्याच्यामुळं जे काही आधीच जनतेमध्ये संशय निर्माण करणारे प्रश्न उपस्थित होत असताना एकीकडे सरकारने असले कारणं दिलेत. हे पण सांगितलंय की हा ब्लॅक बॉक्स हा दुसऱ्या देशामध्ये चौकशीसाठी आम्ही पाठवणार आहोत. त्याच्यामुळं कसं आहे, जर सरकार जर असे कारण देत असेल तर हा एक विमानाचा अपघात नसून हा घातच केला आहे असं म्हणावं लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळं कसं आहे, गेल्या 5-6 दिवसाखाली सुद्धा रोहित पवार यांनी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन कशा प्रकारे अपघाताचा घटनाक्रम पूर्णपणे त्यांनी स्क्रीनवर दाखवला आहे. जर सरकार कुठेतरी हा विषय जर दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि ह्याच्यापासून जर पळ काढण्याचा प्रयत्न करत असेल तर हा एक विमानाचा अपघात नसून हा पूर्णपणे घातच आहे असं म्हणावं लागेल. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं सुद्धा मित्रांनो मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.